स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर देशाच्या पंतप्रधानांचं भाषण ऐकणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि ते अत्यंत सिरियस होऊन गंभीरपणे देशाच्या पंतप्रधानाचं भाषण ऐकायचं असतं. परंतु भाषण करणारा जर पंतप्रधान खोटारडा असेल, खोटी आश्वासना देणार असेल, वारंवार लबाड बोलणारा असेल, तर अशा पंतप्रधानाचं भाषण ऐकून आपल्या पदरात नेमकं काय पडणार आहे असा एक अत्यंत गंभीर प्रश्न आज आपल्या देशामध्ये निर्माण झालाय. काल जेव्हा आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये उत्साहाने साजरा होतो, लाल किल्ल्यावरून आपल्या देशाचे पंतप्रधान तिरंगा झेंडा फडकवतात आणि देशाला उद्देशून भाषण करतात. देशाच्या पंतप्रधानांचं ते संबोधन देशाला उद्देशून काय अपेक्षित असतं की मागच्या काळामध्ये किंवा तो संबंधित पंतप्रधान सत्तेवर आल्यानंतर अशा कुठल्या महत्वाच्या योजना जनतेसमोर ठेवल्याने जनतेचं त्यातून काय कल्याण झालं हे काही मिनिटांमध्ये सांगणे. आणि दुसरं काय असतं, देशाच्या ज्या गंभीर समस्या आहेत त्या गंभीर समस्याचा उल्लेख करून त्यावर कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल यासाठी सरकारची भूमिका लोकांच्या समोर ठेवून जनतेचा सहयोग मागणं हे या भाषणामध्ये अभिप्रेत असतं. परंतु आपल्या मोदीजींनी काय केलं, मोदींनी आपल्या भाषणामध्ये देशातल्या तमाम शिकलेल्या लोकांना दिमागी नक्षलवादी म्हटलं, विरोधी पक्षाच्या लोकांना त्यांना टोचलं आणि एक अत्यंत थोतांड अशा पद्धतीचं भाषण केलं. या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. मी बोलत होतो मोदीजींबद्दल आणि त्यांच्या भाषणाबद्दल. खरं तर मोदीजीबद्दल काल जेव्हा त्यांचं भाषण झालं तेव्हापासून ते या क्षणाला असंख्य लोक, कोट्यावधीच्या संख्यामध्ये लोक बोलतायत आणि या देशाला असला काय म्हणू आपण त्याला, ढोंगी, जनतेला खोटं बोलणारा, नाटकी नौटंकी करणारा पंतप्रधान मिळाल्याचं दुःख संपूर्ण देश व्यक्त करतोय. आणि मोदीजी आपल्या भाषणामध्ये सांगतायत की 2047 साली आपण या देशाला अत्यंत संपन्न आणि सुखी बनवणार आहोत. प्रगती होणार आहे आपल्या देशाची. त्यामुळं देशातल्या जनतेने 2047 पर्यंत शांत राहायचं, निवांत, गुमान 5 किलो राशन खाऊन निश्चित पडून राहायचंय. कारण आपले मोदीजी 2047ला आपल्या देशाला विश्वगुरु बनवणार आहे. किती थापा हो, किती थापा. 2014 सालापासून आजपर्यंत तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाला. प्रत्येक भाषणामध्ये या देशाच्या प्रगतीसाठी, लोकांसाठी, लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही वाटेल तेवढी आश्वासनं दिली. मात्र प्रत्येक भाषणामध्ये जुन्या आश्वासनांना मागे टाकून नवी आश्वासना देत पुढे गेला. युवकांना स्वप्न दाखवलं, शेतकऱ्यांना स्वप्न दाखवलं, महिलांना स्वप्न दाखवलं, वृद्धांना स्वप्न दाखवलं की आपण पुढे चाललोय, प्रगती करतोय. परंतु याच्या अगोदरच्या भाषणामध्ये तुम्ही जो शब्द दिला होता देशाला, तो पाळला का नाही पाळला याची आठवण या देशाच्या पंतप्रधानांना कधीच होत नाही. दुर्दैव आहे, भारताचं हे दुर्दैव आहे, या देशातल्या नागरिकांचं हे दुर्दैव आहे की नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक खोटारडा नेता या देशाचा पंतप्रधान आहे. होय, खोटारडा नेता. त्याचं कारण आहे, काही प्रश्न विचारतोय या माध्यमातून जाहीरपणानं मोदीजींना, त्यांच्या तमाम समर्थकांना, अंधभक्तांना उत्तर द्या की तुमच्या सरकारने, मोदीजींनी या देशातील जनतेला काही वचनं दिली आहेत, काही शब्द दिलेत, काही स्वप्न दाखवली आहेत, ते किती पूर्ण केली? मोदीजी मोठ्या दिमागामध्ये
संपूर्ण देशाला आपण सांगत होता, परदेशातला काळा पैसा मी आणेन जहाज भरून आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला 15 लाख रुपये देईन. दिले? ठीक आहे, हा जुमला होता, निवडणुकीचा जुमला होता, सोडून दिला. देशातली जनता ही शहाणी आहे. काय सत्य आहे काय असत्य आहे हे देशातल्या जनतेला कळतं. दुसरी गोष्ट, दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देणार होता. त्याचं काय झालं? दिला रोजगार? 2014 सालापासून 2026 सालापर्यंत तुम्ही या राज्याच्या देशाच्या पंतप्रधान पदावर आहात. जवळपास 12 वर्ष झाली. या देशातल्या 24 कोटी तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे होता. मिळाला का मोदीजी? मिळाला असेल तर जाहीरपणानं सांगा. आहे हिम्मत तुमची की मी देशातल्या 24 कोटी तरुणांना रोजगार दिला म्हणून सांगण्याची? चला सोडा हा प्रश्न, जरा पुढे चला. नोटबंदी करून मी देशातला दहशतवाद संपवणार आहे आणि काळा पैसा मी नष्ट करणार आहे. खूप काळा पैसा देशामध्ये झालाय. मोदीजी, आपण अचानकपणे नोटबंदी केली, लोकांना लाईनीत लावलं, अनेक लोकांचे त्यामध्ये जीव गेले, आर्थिक अडचणी संपूर्ण देशाला निर्माण झाल्या, छोटे उद्योग छोटे कारखाने बंद पडले, लोकांचा व्यवसाय बंद पडला, लोकांची रोजी रोटी बंद पडली. तुम्ही सांगितलं मला 50 दिवस द्या, मी सगळं काही सुरळीत करतो. जनतेने तेही ऐकलं, तुम्हाला 50 दिवस दिले. परंतु जेव्हा रिझर्व्ह बँकेमध्ये सगळ्या देशातला पैसा जमा झाला तेव्हा मोदीजी तो 99.3% इतका जमा झाला. कुठे काळा पैसा? का नोटबंदी केली तुम्ही? का देशाला फसवलं? का देशातील जनतेला त्रास दिला? या प्रश्नाचं उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक आहे तुम्हाला. आणि अशी प्रश्न जे तुम्हाला विचारतात ना, त्याला तुम्ही अर्बन नक्षलवादी म्हणता, दिमागी नक्षलवादी म्हणता. बोलणार आहे मी त्यावर. त्याच्या पुढे जाऊ आपण. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करणार होता, अजूनही ती 4.25च्या पुढे गेली नाही. त्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं काय झालं याचं उत्तर आपण देशाला दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते दुप्पट करणार होता. काय झालं? स्वामीनाथन आयोग लागू करून उत्पादन खर्चावर आधारित 1.5 पट नफा तुम्ही देशातल्या शेतकऱ्यांना देणार होता. त्याचं काय झालं? आहे उत्तर. हे तुम्ही लोकांना सांगणं अत्यंत आवश्यक आहे. 2022 पर्यंत देशातल्या सर्व जनतेला पक्की घरं देणार होतं. दिली? लाखो लोक आजही, करोडो लोक आजही शेणा मातीच्या घरामध्ये राहत आहेत, कुडाच्या घरामध्ये राहत आहेत. त्यांच्या घरावरचं पत्रे अजून निघालेले नाहीत. आणि तुम्ही 22 पर्यंत देशातल्या सगळ्यांना पक्की घरं देणार होता. त्यावर तुम्ही बोललं पाहिजे, ते सांगितलं पाहिजे. ते सांगणं अत्यंत आवश्यक आहे. देशामध्ये 100 स्मार्ट शहरं निर्माण करणार होता. झाली? किती स्मार्ट शहरं निर्माण झाली देशामध्ये? ही सगळी तुमची जुमलेबाजी आणि आश्वासनं होती. झाली देशामध्ये स्मार्ट 100 शहरे? असतील तर कृपया त्यांच्या त्या भक्तांनी त्याची यादी आम्हाला जरूर आणून द्यावी की ही आमच्या मोदीजींनी देशातली ही 100 शहरं स्मार्ट शहर म्हणून विकसित केली आहे उत्तर? याचं उत्तर देणं अत्यंत आवश्यक आहे. 2022 पर्यंत देशामध्ये बुलेट ट्रेन धावणार होत्या. धावतायत का? आहेत बुलेट ट्रेन. अहो, जी व्यवस्था काँग्रेसच्या काळातली आहे त्यावरच अजून नागरिकांचा गुजारा चालू आहे. तुम्ही काय केलं? कुठे तुमची बुलेट ट्रेन आणि या बुलेट ट्रेनच्या घोषणा? गंगा स्वच्छ करणार होता मोदीजी. वाचलं, आम्ही ऐकलं काय परिस्थिती आहे नमामि गंगेची, तुमच्या योजनांची. कोविडच्या काळामध्ये काय अवस्था झाली, आज आपल्या पवित्र गंगेची काय अवस्था आहे, याचं उत्तर तुम्ही देणं आवश्यक आहे. दिलं तुम्ही ते उत्तर. चला त्याच्या पुढे जाऊ. भारत विश्वगुरु होणार होता.
जगात पहिल्या 3 मध्ये येणार होता, 6व्या क्रमांकावर. कुठे तुम्ही कसले विश्वगुरु आहात आणि तुम्ही कशाचे नेमके विश्वगुरु आहात? ज्या देशातल्या जनतेला 80 कोटी जनतेला तुम्ही दिलेल्या 5 किलो धान्यावर अवलंबून राहावं लागतंय. एवढी प्रचंड गरिबी देशामध्ये आहे आणि तुम्ही विश्वगुरु का? तुम्ही या देशातल्या जनतेच्या जीवावर 8,500 कोटीच्या विमानात फिरताय म्हणून विश्वगुरु आहात का? याचं उत्तर देणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, देशातल्या जनतेचं दरडोई सरासरी उत्पन्न किती माहिती आहे का? 315 रुपये. बघा, विचार करा, 145 कोटी लोकसंख्या असलेला आपला हा देश आहे आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं दररोजचं उत्पन्न हे 315 रुपये आहे. ज्या देशातल्या नागरिकांचं उत्पन्न दररोजचं 315 रुपये असेल ना, त्या देशाचा पंतप्रधान विश्वगुरु कसा असू शकतो? असू शकतो? तुम्हीच सांगा, विचार करा. किती मोठी यादी आहे. राम मंदिरामध्ये, या देशातली सर्वात महत्वाचं मंदिर, करोडो लोकांची श्रद्धा जी आहे, त्या राम मंदिरात चोरी होते मोदीची. तुम्ही एक शब्द बोलत नाही. तुम्ही नेमलेली मंडळी या मंदिरामध्ये चोरी करतात, त्यावर तुम्ही बोलत नाही. तुम्ही बोलता कशावर? तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या लोकांवर. काय म्हणतात तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना? दिमागी नक्षलवादी. म्हणजे आम्ही सगळे तुम्हाला प्रश्न विचारतो वारंवार. आम्ही दिमागी नक्षलवादी, अर्बन नक्षलवादी, माओवादी विचार आमचा. वा मोदीजी वा. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला सर्वस्व मानणारे आम्ही, आमचा परमेश्वर मानणारे आम्ही, आणि तुम्ही बिंदास आम्हाला माओवादी किंवा अर्बन नक्षलवादी म्हणता. मोदीजी, काल तुम्हाला पाहिलं, तुमचं भाषण ऐकलं, अत्यंत पराभूत मनोवृत्तीनं काल तुम्ही बोलत होता. हरलायत तुम्ही, पूर्णपणे अपयशी ठरलायत तुम्ही. तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या शब्दांमध्ये भीती होती की तुमच्या हातून गेली 12 वर्ष या देशाचं काहीही कल्याण झालं नाही. ही गोष्ट तुमची बॉडी लँग्वेज सांगत होती. भले म्हणा, गांधीला दोष द्या, नेहरूला दोष द्या, पटेलांना दोष द्या, सर्वांना दोष द्या. तुम्ही आता तर जनतेलाही दोष द्यायला लागले. शिकल्या सवरल्या, जे शिकले आहेत, सवरले आहेत, पदवीधर आहेत, डोकं चालवतात, डोक्याचा वापर करतात, त्यांना तुम्ही दिमागी नक्षलवादी म्हणता. मोदीजी, कुठल्या थराला तुम्ही उतरलेले आहात आणि कुठल्या थराला तुमचा भारतीय जनता पार्टीचा जो भक्त संप्रदाय हा घेऊन चाललात? हा देश खूप महान आहे मोदीजी, आणि या महान देशाला एका महान पंतप्रधानाची गरज आहे. ही गोष्ट कालच्या तुमच्या भाषणावरून या देशातल्या कोट्यावधी जनतेला समजली. मित्रांनो, माझ्या या मतावर तुमचं काय मत आहे? जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.